CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्राला समृद्ध लोककला आणि संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे। खंडेरायाची भक्ती आणि लोककलेचा अद्भुत संगम म्हणजे वाघ्या मुरळी परंपरा। बुलढाणा जिल्ह्यासह ग्रामीण महाराष्ट्रात आजही ही कला जपली जात आहे। मात्र शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही शेकडो वर्षांची पारंपरिक लोककला आता लोप पावण्याच्या मार्गावर आहे। लावणी महोत्सवाप्रमाणेच वाघ्या मुरळी महोत्सव व्हावा, कलावंतांना शासकीय मानधन आणि पुरस्कार मिळावेत अशी आर्त साद आता लोककलावंत घालत आहेत। खंडेरायाचा जय जयकार, भंडाऱ्याची उधळण आणि तुंतुण्याच्या तालावर रंगणारा वाघ्या मुरळीचा नाच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा हा एक पाठीचा कणा आहे। बुलढाणा जिल्ह्यासारख्या भागात आजही हा पारंपरिक वारसा गावोगावी जपला जातोय। मात्र दुर्दैवाने आधुनिकतेच्या झगमगाटात आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे ही पारंपरिक लोककला आता अंतिम घटका मोजत आहे। हाताला काम नाही आणि कलेला राजाश्रय नाही अशी भीषण परिस्थिती सध्या या लोककलावंतांवर ओढावली आहे। नमस्कार, मी लोककलावंत अमोल रमेश जायवे, राहणार निमगाव, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा। माझी ओळख सांगायची म्हटलं तर मी खेड्यागावातला लोककलावंत आणि माझं जे ध्येय आहे, मी लोककलावंत म्हटल्याच्या नंतर मी जागरण गोंधळ करतो आणि त्याच्यावरच माझा उदरनिर्वाह आहे। शेती म्हटलं तर मी भूमिहीन आहे आणि माझं लग्नही झालेलं आहे। मला एक मुलगी एक मुलगा आहे। माझं शिक्षण BPA बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि लोककलामध्ये मी MA करतोय। अशी माझी परिचय आहे आणि जे चालवायचं आहे, आता प्रपंच चालवतो हे लोककलेच्या माध्यमातूनच चालवतो आणि चालवत आलेलो आहे। आतापर्यंत माझा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालला। म्हणजे मी तागायत 2010 ते 11 पासून जागरण गोंधळ करतो, वाघी मुरळी। तर पण मग ह्या जागरण गोंधळ करत आल्याच्या नंतर मला तर असं वाटलं नाही, फक्त पोट भराऊ वस्तू वाटली। जायचं जागरण गोंधळ संध्याकाळी करायचं, रात्रीचं 9 वाजेपासून प्रोग्राम सुरू करायचा, स्टार्ट करायचा, सकाळी 4 वाजेपर्यंत करायचा, सकाळी घरी यायचं, घरची कामं बघायची, नंतर परत तेच रुटीन सुरू। पण सरकार मान्यता काय मिळणार? जागरण गोंधळ आपण जपतोय, लोकांपर्यंत हे पोहोचवतोय आणि आपला उदरनिर्वाहही चालतोय। पण ही कला काही दिवसानं कालांतरानं जर लोप पावली तर आमच्या पोटाचं काय? आम्ही काय करायचं? कुठं जायचं? काय कलाकारांना जायचं ती माती भरायला? कलाकारांना काय करायचं? धुणी भांडी करायची लेडीजनी? जेंट्स लोकांनी काय करायचं? लोकांच्या शेतावरती जायचं। मग हे सरकार करणार काय कलाकारांसाठी? जर ही लोककला लोप पावत चालली, जागरण वाघी मुरळी जागरण गोंधळ, पण ती लोप पावत गेल्याच्या नंतर ही एक कालांतराने काही दिवसानं संपणार। मग संपल्याच्या नंतर नवीन येणारी पिढीला काय मिळणार? ही पिढी होती म्हणून सांगणार की आहे म्हणून सांगणार? म्हणून आताच्या ज्या पिढीला लोककला कळाली पाहिजे, लोककलेचा प्रकार किती आहेत, त्यामध्ये काय काय मोडतं आणि त्याच्यामध्ये एक जी लोककला आहे ती जागरण गोंधळ। आणि जागरण हे पहिले कोणत्या गोष्टीसाठी केलं जात होतं, कशामुळं केलं जात होतं, त्याच्यामध्ये वाद्यवृंद कोणते होते, त्याच्यामध्ये काम काय केलं जात होतं, त्याची सुरुवात कुठून होती, मध्यंतरी काय केलं जायचं आणि उतरता भागाला काय केलं जायचं, या कलेमध्ये काय वापरायचं, हे काही कळणार नाही। एक फक्त वास्तू म्हणून होऊन जाईल। वास्तू म्हणल्यापेक्षा ही होती, लोककला होती असं होऊन जाईल। म्हणून ही लोककला जपली पाहिजे, शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून शासनाला मी हात जोडून विनंती करतो की थोडंफार 100%पैकी 5% का होईना, पण ह्या जागरण गोंधळाकडे लक्ष द्या। म्हणजे शासनाने याच्यासाठी काय केलं पाहिजे? सांस्कृतिक महोत्सव सगळ्या लोककलांचे होतात, पण जागरणाची होत नाही। जागरणासाठी कॉम्पिटिशनही ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रशिक्षणही शासनाने ठेवलं पाहिजे, सांस्कृतिक महोत्सवही ठेवला पाहिजे
त्यांच्यासाठी जागरण गोंधळातल्या व्यक्तींसाठी एखादा पुरस्कारही केला पाहिजे किंवा जागरण गोंधळातल्या लोकांसाठी एक कामही दिलं पाहिजे. जसं तुम्ही संस्थांना कामं देतात, रजिस्ट्रेशन संस्थांना, झाडे लागवा झाडे जगवा, पाणी वाढवा पाणी जुडवा, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, अजून जादूटोणा, भ्रष्टाचार निर्मूलन, हर घर तिरंगा, असे काय सगळे प्रोग्राम देतात. हे शासन फक्त कुठं देतात की संस्थांनाच. एखाद्या ग्रुपला जर दिला, जागरण गोंधळाला दिला, तर त्यांनाही पोटाला काम मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल, पोटाला भाकर मिळेल आणि लोकांपर्यंत ही लोककला जागरण गोंधळाची पोहोचल. म्हणजे ह्या शासनाने या स्तरावर जर काम केलं तर ही लोककला लोप पावणार नाही. ही लोककला पावत चालली, ती संपणार नाही. म्हणून शासनाला हेच म्हणणं आहे की याच्याकडं पूर्ण लक्ष द्या. नाही देता आलं तर 5% का होईना हात जोडून विनंती आहे ह्या गोष्टीकडं. म्हणजे ही लोप पावत चाललेली लोककला ही समोर आणण्यासाठी, ज्या स्थितीमध्ये पडलेली आहे ती वरच्या स्थितीला आणण्यासाठी, त्याची लेवल वरती करण्यासाठी शासनाने याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यात लावणी महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो, त्याच धर्तीवर वाघ्या मुरळी महोत्सव शासनाने आयोजित करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एवढेच नाही तर कलावंतांना मानधन देणे, उत्कृष्ट कलावंतांना शासकीय पुरस्काराने सन्मानित करणे आणि शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांमध्ये या कलावंतांचा सहभाग करून घेणे, अशा उपाययोजना करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. वाघ्या मुरळी ही केवळ एक कला नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. आजही बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये खासगी संस्थांकडून वाघ्या मुरळी स्पर्धा आयोजन केली जाते. त्या माध्यमातून ही कला टिकवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे वैयक्तिक पातळीवर शक्य नाही. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या कलावंतांना वाव दिला तरच ही लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल. शासनाने जर तातडीने पावले उचलली तर या लोककलावंतांच्या हाताला हक्काचे काम मिळेल आणि येणाऱ्या नवीन पिढीला या अनमोल परंपरेची ओळख होईल. मी लोककलावंत गणेश भाऊ कदम दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा. गेल्या 35 वर्षापासून लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती करतोय. वाघ्या मुरळी, वासुदेव, गोंधळ, भारूड, इतर काही लोककला हे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतोय. त्यात महाराष्ट्र शासनानं शाहिरी शिबिर, लावणी शिबिर, नाट्यकला स्पर्धा, साहित्य संमेलन या गोष्टीकडे आवर्जून लक्ष दिलं आहे. पण वाघ्या आणि मुरळी म्हणजे जागरण आणि गोंधळ याकडं फार लक्ष दिलं नाही. त्याचं रिस्तर प्रशिक्षण घेतलं नाही, त्यांना वाव दिला नाही, त्यांना संधी दिली नाही, त्यांना प्लॅटफॉर्म कुठलाच नाही आणि त्यांच्यासाठी एखादं दालन म्हणा की व्यासपीठ खुलं केलं नाही. मग या लोककलेतल्या कलावंतांनी जीवन जगायचं कसं? फक्त जागरण गोंधळ कार्यक्रम करायचे, 500-1000 रुपये नाईट घरी घेऊन जायचं, त्यांची मुलं बाळं लेकरं संसार थाटायचा आणि यापुढे जर म्हातारपणात त्यांना सहारा कोणाचा? बरं, त्या जागरण गोंधळ कलावंत लोकांना ते कॉम्पिटिशन घेत नाहीत, त्यांना शासकीय कार्यक्रमात समाविष्ट करून घेत नाही, त्यांना कुठलं रिस्तर प्रशिक्षण देत नाही, शासकीय कार्यक्रम देत नाही. ते जर प्रस्ताव टाकायला गेले तर म्हणतात तुमच्याकडे कागदपत्र, कार्यक्रमाचे फोटो, पेपरचे कात्रण आहेत का? त्यांच्यापुढं तेव्हा प्रश्न वासून बसतो की आपण शासनाकडं काही केलंच नाही, मग आता जोडावं तरी कुठं? वास्तविक जी लोककला आहे, जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, ही पारंपरिक लोककला आहे, शिवकालीन लोककला आहे, अस्सल पारंपरिक लोककला आहे. तरी सुद्धा शासन यांना वंचित का ठेवतंय हा प्रश्न तमाम कलावंताच्या वतीने मी उभा करतोय. महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातल्या लोककलावंतासाठी फार पाऊल उचललं पाहिजेत. वास्तविक महाराष्ट्रात पारंपरिक लोककलेमध्ये वाघ्या मुरळी, गोंधळ, जागरण, दांड्यार, खडी गंमत, लावणी, शाहिरी अशा अनेक लोककला आहे. मग तुम्ही इतर लोककलावंतांना पुरस्कार देताय, त्यांच्यासाठी काही राखीव कॅटेगरी ठेवताय. मग आम्हीच काय शासनाचं काय गुन्हा केला असं मला वाटतं. खंत शोकांतिका मला तमाम कलावंताच्या वतीनं व्यक्त करावीशी वाटते. म्हणून यापुढे शासनानं कलावंतांना, बाकीच्या कलावंतांना जे कॅटेगरी आहे तशी आम्हाला दिली पाहिजेत. काही निकष न लावता की चला वयाची अट, तर काय उगाच वयाची अट कलावंतासाठी आहे, 50 वर्षी होऊ द्या. आता 50, 55, 60 वर्ष झाली, कलावंत म्हातारच होतो, तेव्हा त्यांनी कधी लाभ घ्यायचा या गोष्टीचा?
नाचून नाचून कुदून कुदून या मुरळ्या कामाला लागतात आणि समाजातल्या लोकांना त्यांना सहन करावं लागतं. ते नाव ठेवतात, वाघ्या मुरळीत काम करतोय. त्यांना विचित्र समाजाचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं, तरी ते आपण सहन करतात. मग आपण सहन केल्यापेक्षा शासनानं आमच्यासाठी छान पावलं उचलावीत. म्हणजे आम्ही एक समाजातले घटक आहोत. कलावंत एक जनसेवा, समाज प्रबोधन आणि संस्कृती जपण्याचं काम करतात आणि आम्हाला समाजापासून वंचित ठेवणं आम्हाला कितपत योग्य आहे, ही शोकांतिक आहे, ही खंत आहे. म्हणून आमच्यामध्ये सुद्धा काही गट्स आहेत, काही संघटना आहेत. त्यांनी एकत्र यावं आणि शासनाला ठाम सांगावं की आम्ही कशात कमी आहे, जागरण गोंधळ कशात कमी आहे. आम्ही शिवकालीन लोककला आहे आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित. आम्ही लोककलेमधले पाईक आहोत, घटक आहोत. म्हणून आम्हाला यापुढे शासनानं एक वेगळ्या कॅटेगरीतून पुरस्कार जाहीर करावे. जेव्हा आम्हाला पाहून युवा कलावंताची उर्मी वाढल, जे जागरण गोंधळात कार्यक्रम करतात, युवा कलावंत आहेत, युवा पिढीसाठी आमच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल, वसाय मिळेल, त्यांना कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल की वा हे काही खराब नाही, याला जागरण गोंधळ म्हणतात, यात दम आहे, पॉवर आहे, यात काहीतरी समाज प्रबोधनाचं कार्य आहे. म्हणून जागरण गोंधळ कला तोच प्रकार, पण आम्ही बेटी बचाव, बेटी पढाव, व्यसनमुक्ती, स्वच्छता, साक्षरता, अनेक ज्या काही विस्कलमी कार्यक्रमाचे प्रचार प्रसिद्धी आहे ते आम्ही सुद्धा सहज सादर करू. आम्ही स्वरात करतोय, स्वर, ताल, लय आम्हाला सगळंच कळतं, पण आम्हाला या गोष्टीपासून का बरं वंचित ठेवायचं. तर शासनाला माझी एकच विनंती आहे, बाकी प्रशिक्षण घेता, शाहिरीचं लावणी महोत्सव घेता, नाट्य महोत्सव घेता, त्यामध्ये आमचं पाहून, ग्रामीण भागातली कला पाहून तुम्ही त्यावर PhD करता मुंबई विद्यापीठामध्ये आणि आमचंच चोरून घेता, मग आम्हाला वंचित ठेवता. मग यापुढे माझी तमाम जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या कलावंताकडून एक अपेक्षा व्यक्त करतो, कलावंतासाठी शासनाकडून यापुढे आमच्यासाठी वेगळं दालन खुलं करावं, त्यांच्याप्रमाणे आम्हाला कॅटेगरी द्यावी, त्यांच्याप्रमाणे आम्हाला पुरस्कार द्यावेत. आम्ही जागरण गोंधळ ही कला अशीच जपत ठेवूया, जपत ठेवणार, जपत आणली या. आम्हाला वंचित ठेवू नका. शासनाला एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्राची लोककला ही राज्याची खरी ओळख आहे. लावणीप्रमाणेच जागरण गोंधळ, नमन, वाघ्या मुरळी या कलेलाही हक्काचं व्यासपीठ आणि राजाश्रय मिळाला तरच हा सांस्कृतिक वारसा जिवंत राहील. त्यामुळे शासनाने या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. या लोककलाकारांची आर्त हाक ऐकावी हीच मापक अपेक्षा आहे. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.